तर राहुल सोलापूरकरांनी काल विश्वस्त पदाचा संस्थेकडे राजीनामा दिला अशी माहिती भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे। राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटनं स्वीकारला असल्याचं देखील भालचंद्र कुलकर्णींनी सांगितलं। संस्थेनं राहुल सोलापूरकरांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं असं देखील भालचंद्र कुलकर्णी यांनी म्हटलं। भांडारकर इन्स्टिट्यूटचे माध्यम समन्वयक भालचंद्र कुलकर्णी सर काय नेमकं आता राहुल सोलापूरकरांनी राजीनामा दिलेला आहे, काय राजीनामा कधी दिलेला आहे? त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला की इन्स्टिट्यूटकडून राजीनामा देण्यास सांगितलं गेलं? भांडारकर संस्थेचे राहुल सोलापूरकर हे सन्माननीय विश्वस्त आहेत। त्यांनी कालच म्हणजे 5 तारखेला राजीनामा पाठवला। तो राजीनामा त्यांच्याकडे संस्थेकडून मागण्यात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी तातडीने तो पाठवला। फक्त हा राजीनामा सर्वसाधारण संस्थेच्या घटनेनुसार सर्वसाधारण सभेचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सदानंद फडके यांच्याकडे त्यांनी पाठवला आहे। त्याची प्रतही आमच्याकडे आता उपलब्ध नाही आहे। मात्र संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि बाकी अन्य सदस्य यांचं ॲडव्होकेट नंदू फडके यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी तो स्वीकारला आहे असं आम्ही प्रेस रिलीज आज केलेला आहे। म्हणजे संस्थेने देखील त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे, संस्थेने देखील स्वीकारलाय आणि संस्थेची भूमिका ह्याच्यातली कुठलीच नाही आहे। कारण हा विषय जो काही आहे तो दुर्दैवी आहे आणि तो पूर्णपणे बाहेरचा आहे, त्यांचा व्यक्तिगत आहे। त्याचा भांडारकर संस्थेशी दुरान्वयी देखील काही संबंध नाही। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।